गुड मॉर्निंग. आता आपली सकाळ झाली, रात्री लेट येऊन आणि सकाळी नदीला होऊर आलेला, पण उठायला आपला काय झालं नाही. तर विदाऊट अंघोळ नाश्ता करतोय. आपला काली मातानी बनवले आहेत भाकरी झुणका, मस्त खाऊया. आणि नाही इथे झुणका बनवले मोठे आहे आपली. आणि आज गणपती बाप्पा सोडायला तर लवकर जाणार वाटतं, कारण का पाऊस आपल्याला ऐकत नाही. आणि जसं वाडीने ठरवलं आहे 6 माणसं फक्त पाण्यात उतरणार, ते पाळते. चलो आता इथे आलूवडीची तयारी होते. आणि आलूवडी लावायला आपला माणूस बसलाय युद्ध पातळीवर. हे सगळा कलागुंज अंगात भरलेला आहे. तुम्ही व्लॉग बघत असाल आणि तुम्ही जर एक मिनिट आता सांगते. हां बोल बोल बोल. अरे काय घाबरते, मी आहे. याच्यासाठी मुलगी, माझा मुलगा चांगल्यापैकी जेवण बनवतो, भांडी बिंडी घासतो, मला मदत करतो, जॉबला जातो. पण त्याच्या मनासारखी मुलगी भेटत नाही. कुठे असेल तर आम्हाला सांगा, कमेंट करा. हा कमेंट करा, लक्षात ठेवा. कमेंट करू नका, नाही तर आपल्याकडे भरपूर माणसं आहेत, लगेच दुसरे चिपकवतील. चलो आता आपण जरा खाली जातोय रानभाजी काढायला नैवेद्यासाठी. आणि आपण इथे आल्यावरती प्लेट्स वगैरे काय आणत नाही, केळीच्या पानावरतीच जेवतो. सो ती पण पानं काढायला जायची. तिथे केळीची खूप आहेत केळी, त्यासाठी केळीची पानं. आणि जे आपले इन्स्ट्रक्शन आहे त्यांना माहिती आहे त्यांच्या पाठावाट जायचं. ते नाही बोलले की नाही हात लावायचा. तर आता आपण इथे, मी पहिल्यांदा झालो या घराच्या इथे. आपल्या सगळं भिजतंय, वाळू अशीच पडले. आतमध्ये पण सगळं हिरवळ उघडली, जाऊन का उपयोग नाही आपला. बघा दिवाळीपर्यंत पूर्ण करायचं ठरवलंय, बघूया किती होतं. सोबत हे बाबा आहेत ना, त्यांची इथे भाजीचं हे सगळं आहे. म्हणजे हे तिथे भाजी लावतात, इथेच भाजी पिकवतात, तिथलीच भाजी खातात. कारला इथेच आंघोळ करायला आलेलो आपण. पाणी आज क्लीन नाही एवढं, कारण का मी सकाळी तुम्हाला सांगितलं सकाळी नदीला होऊर आलेला, तर मी झोपलेलो, भरपूर मोठं पाणी आलेलं, त्यामुळे पाणी आज रेड आहे. परवा आपण केलं तर स्वच्छ होतं पाणी. तर आता आपण केळीची पानं काढायला. खेकडे मी ब्लॉग टाकणार होतो दुसरा, म्हणजे मी असं सगळं केलेलं शूट, बिकॉज आपल्याला तो खेकडाचा वेगळा ब्लॉग टाकत होता. खेकड्याचे जे भांडे लावलेले आपले, ते भांडेच वाहून गेलेत. खेकड्यांचा डब्बा शोधायला आला ना, तेव्हा एक केळीचं झाड भेटलं इथे. ही पण भाजी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. भटलंच काहीतरी घेऊन जायचं आणि खायला. कॅक्टस
कॅक्टस बघा कॅक्टस, एक तरी काटा लागला ना अम्मा. शी पाय रुपला. बापरे, ते आहे का? तिकडे जायचं काढायला? वाय, अलग ही मॅन वर्सेस वाईल्ड आहे. भाई इथून पाय फक्त नाही सरकला पाहिजे. चप्पलचे क्लॉ लावलाय. चल चल. वा, पाण्याला भरपूर फोर्स आहे. इकडे एवढी शेवाई नाही. दे ना इकडून, मी त्यांच्याकडे पास करतो एक एक. अरे का एक एक दे. किती मेहनत करायला लागते बघितलं का? हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो JSP ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आता आपण मी थांबू इथे. हां, आपला सरांनी सांगितलं इथे थांबा, तुम्ही पुढे येऊ नका. बाबा त्यांचं ऐकायला लागतं, आपल्याला इथलं का माहिती नसतं, पुढे पुढे जायचं नाही. तर केळीची पानं बघितली कशी काढली. नदीला खूपच फोर्स आहे आणि हा जरा पाऊस असाच थांबला ना संध्याकाळपर्यंत तर विसर्जनाला मजा येईल. अगं सकाळी हाऊर येऊन गेला आहे आणि जसं तुम्हाला काल ते तिकडे गेले बोलले तिथे येऊ नका. जरा मजा येईल, म्हणजे असं शांततेमध्ये विसर्जन नाही करायला लागणार बाप्पाचं, एकदम वाजत गाजत एकदम मस्तपैकी. तर असा पाऊस असाच थांबला पाहिजे. डाग, नुसते डाग पडलं का त्याच्यावरती? ते त्याचा जो चीक असतो ना झाडाचा, तो बेकार असतो, तो पूर्ण वाट लावून लागतो कपड्यांची. निघता पाऊस आला, पाण्याच्या खाली मस्त घेऊन चालतायत. आम्हाला ना जपून चालायला लागतं एकदम. एकदा तरी पाय असा हलका जरी इकडे तिकडे झाला ना मग काय टणटणीत एकदम. 2-3 महिने बघायला नको मुंबईला जाऊन. तिकडे ऑलरेडी 2 दिनं पडलेत. हा ती घेतो मी तर. देखो मी खाताय का? फक्त व्हिडिओज बघा, आम्ही मजा करतो. नाही नको लावू. बघ मधात
गणेश हे गणपती बाप्पा तेव्हा आज मुंबईवरून येऊन सगळी तुझ्या आरासपासून त्या तुझ्या सगळ्या पूजेपर्यंत सगळ्यांनी कधी आतोनात सगळ्यांनी प्रयत्न केले तुझी पूजापाठ करून सगळ्या गोष्टींनी ज्यांनी ज्याच्या मनाने ज्यांनी पूजा केलेली आहे त्या सगळ्यांच्या पूजा तू मान्य करून घे आणि त्यांना सुख समाधान यश धनप्राप्ती तू सगळ्यांना दे. त्यांच्या कामधंद्यात यश जे कुठल्या गोष्टीची त्यांना अडचण येऊ देऊ नकोस आणि जी काही तुझी 7 दिवसाची देवसेवा केली ती गोड मानून घे. कुठल्या गोष्टींनी देवावर कमतरता करू देऊ नको. त्याचा आज असं करा तसं तो असं द्या रे बाबा. आज विसर्जनचा दिवस आहे आमच्यातून कुठली चूकमुक झाली असेल तर क्षमा कर. कुठल्या गोष्टीचं आज म्हणून आमच्या इथे ॲक्टर आपले त्याला कुठल्या गोष्टीने अडचण येऊ नको. वाघानागापासून त्यांना संरक्षण कर आणि त्याला कुठल्या इथे सांभाळ आणि सगळ्यांच्या पाठीशी उभा राहा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढल्या वर्षी कोणाकोणाचं का असेल ते आता चलो आता फायनली आपल्या इथून आरती वगैरे म्हणजे जेवण वगैरे सगळं करून झालं आपलं. आपल्याकडे आरतीला आलेले सुरुवातीला एक आरती घेऊन गेलेत कारण का 4 वाजता तिथून निघणार. आय थिंक 4 वाजता तिथून निघणार की ते पोचणार आहे माहीत नाही. काळोखाच्या आधी सगळं आटपायला लागतं कारण का तिथे लाईटचा विषय काहीच नाही आहे. म्हणून आता गेलेत सगळे. जेवत होतो म्हणून लेट झाला. पाऊस बाप्पा थोडा थांबा आता नका येऊ. इथे पावसाचं कारण येण्याचं आहे ना इथे 4ही साईडने डोंगर आहे. निसर्ग एवढा सुंदर आहे ना त्यामुळे नुसता पाऊस सतत पाऊस. हीच नदी सकाळी पूर्ण भरली होती फुल पाणी भरलेलं. तर लवकर लवकर जाऊया. आणि इथे मेन एवढी मोठी गोष्ट आहे ना की ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला लागतं. तो मोठा विषय. आता पाऊस नको होऊ दे माझ्या अजिबात छत्री नाही. अरे पण भातात ना पुढे ये तर तिकडे जातील. पुढे यायचं सांभाळणं किती कठीण आहे ना ते. किती कठीण आहे भाई. भाई आपला बघितलं माहिती आहे मीच बघितलं पहिल्यांदा. आला रे आला गोविंद आला. याच्यावर काय नाही.
ए बाबू निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी. चुकले अमुचे काही, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी.